आजचे शुभवर्तमान हे हेवा मत्सर या नकारात्मक भावनेविषयी मनन चिंतन करण्यासाठी मदत करते. एक मद्यप्राशन केलेला व्यक्ती त्याच्या मित्राला आपल्या भावाने जी उन्नती मिळवलेली आहे त्याविषयी सांगत होता. तो म्हणाला, माझ्या भावाने जी उन्नती मिळवली आहे ती जादूटोणा करून मिळवलेली आहे. यावर तो शहाणा सुज्ञ मित्र म्हणाला, मित्रा, हेवा ही अशी एक नकारात्मक भावना आहे जी आपले हृदय छिन्न विछिन्न करते, आपली मनशांती भंग करते, आपले नातेसंबंध तोडते, आपल्याला दुःखी करते, आपल्याला स्वार्थी बनवते आणि सरते शेवटी आपल्या जीवाचा नाश करते. आजच्या पहिल्या वाचनात योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करत होते, कारण त्याच्या वडिलांचे योसेफावरील असलेले प्रेम, योसेफाचे उन्नतीचे स्वप्न हे ऐकून ते अस्वस्थ झाले होते. आजच्या शुभवर्तमानात श्रीमंत धन्याने आपला द्राक्षमळा राखण्यासाठी जे लोक नेमले होते तेच हेवा, मत्सर, स्वार्थ, लोभ, राग या भावनेने भरलेले होते. त्यांनी धन्याचा पुत्र देखील ठार मारला. खोट्या वृत्तीने त्यांना द्राक्षमळा हडपायचा होता, परंतु धन्याने आपले सैन्य पाठवून त्या दृष्ट नोकरांचा नाश केला. आजच्या या उतार्यानुसार 2 प्रश्न आपल्या मननचिंतनासाठी आहेत. मी माझ्या नकारात्मक भावना कशा सुधारू शकतो? मी परमेश्वराच्या आज्ञेत कशा प्रकारे उन्नती मिळवू शकतो? आमेन.